नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर SPPU युनिव्हर्सिटीचे जर विद्यार्थी असाल तर तुमचं एक्झाम आहे बघा आता 5 जून 2026 रोजी. तर तुमच्यासाठी मी एक गेस्ट पेपर घेऊन आलोय बघा आणि इम्पॉर्टंट असे 10 क्वेश्चन घेऊन आलोय. जर हे तुम्ही 10 क्वेश्चन करून जाताय तर 100% काय होणार, तुमचा पेपर या ठिकाणी तुम्ही पास करणार. सगळं इम्पॉर्टंट असणार आहे बघा. जे क्वेश्चन रिपीट होतात एक्झाम मध्ये, हे सगळं सविस्तरपणे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोड सुद्धा या ठिकाणी बनवलेला आहे बघा, जो की तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. आपल्या ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. या कोर्समध्ये तुम्हाला जे मी 10 क्वेश्चन सांगणार आहे, ह्या 10 क्वेश्चनचं काय असणार आहे, प्रॉपर सोल्युशन असणार आहे मित्रांनो. जर तुम्ही हे सोल्युशन जरी व्यवस्थित वाचून जाताय तरी तुम्ही या 5 जूनच्या पेपरमध्ये काय होऊ शकता, पास होऊ शकता. व त्यासोबत आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला गेस्ट पेपर सुद्धा मिळणार आहे. जो गेस्ट पेपर असणार आहे बघा, मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हा तुमचा गेस्ट पेपर असणार आहे बघा. या गेस्ट पेपर मधून तुम्ही 90% जो पेपर आहे तुमचा, हा पेपर मधूनच येणार आहे. तर ह्या पेपरला पण तुम्हाला काय करून जायचंय, अगोदर सॉल्व्ह करून जायचंय. मग हा पेपर कुठे मिळणार, तर मी पहिलेच सांगितलंय तुम्हाला, आपल्या ऍप्लिकेशन वरती काय मिळणार, हा पेपर मिळणार. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिले पेपर पॅटर्न माहित असायला पाहिजे, कारण ह्या वर्षी आपला पेपर पॅटर्न बदललेला आहे या सेमिस्टर पासून. तर आपले जे 5 युनिट असणार आहे बघा, 5 युनिट पैकी तुम्हाला एक एक युनिट मधून 2-2 MCQ येणार आहे. टोटल 10 MCQ तुमच्या या ठिकाणी येणार आहे. एक MCQ ला 1 मार्क्स असणार आहे. तर तुमचे MCQ वरतीच काय होणार, या ठिकाणी 10 मार्क्स होणार. ओके. आणि त्यानंतर तुम्ही ह्या गेस्ट पेपर मध्ये बघू शकता, त्याच टाइप मध्ये काय बनवण्यात आलेलं आहे, तुमच्यासाठी हा पेपर बनवण्यात आलेला आहे. आणि नंतर ह्याचा जो डिस्क्रिप्टिव्ह टाइप, जिथे आपल्याला काय करायचंय, प्रश्नांचे आन्सर लिहायचे लॉंग फॉर्म मध्ये. तर मग तो पॅटर्न कसा असणार तेही मी तुम्हाला दाखवू इच्छितो. बघा, आपण या पेपरला थोडं जरी स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता क्वेश्चन नंबर 2 आहे. 2 मध्ये ए ऑप्शन दिलाय बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए, आणि यामध्ये 2 क्वेश्चन दिले आणि इथं सांगितलंय सॉल्व एनी वन. तुम्हाला यामध्ये एकच क्वेश्चन काय करायचंय, सॉल्व करायचं या दोन्ही पैकी. त्यानंतर तुम्ही बघू शकता क्वेश्चन नंबर 2 मध्ये हा बी आहे, बी मध्ये हे 2 क्वेश्चन दिले बघा. तुम्हाला यापैकी काय करायचं, एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. असा तुमच्यासाठी काय बनवलेला आहे, एक सविस्तर गेस्ट पेपर आपण तुम्हाला दिलेला आहे. हा पेपर आणि मी जे क्वेश्चन सांगतोय त्याचे जर प्रॉपर नोट्स तुम्हाला जर पाहिजे असेल तर लगेच ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. इंजिनिअरिंग सेक्शन मध्ये जायचंय आणि लगेच हा कोर्स जॉईन करून घ्यायचा आहे. यामधून तुम्हाला सगळं सविस्तरपणे मिळणार आहे. ओके. तुम्ही फक्त एवढं जरी फॉलो करून जाता तर विश्वास करा मित्रांनो, तुम्ही तुमचा पेपर 100% या ठिकाणी काय होणार आहे, पास होणार आहे. आता आपण बघूया, जो 5 जून 2026 चा जो पेपर आहे आपला फिजिक्सचा, यामध्ये कोणकोणते तुमचे ते 10 प्रश्न येणार, जे मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला ते प्रश्न काय करून जायचे, आता पेपरसाठी तयारी करून जायची. ओके. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण आलो तर सगळ्यात पहिले जर तुम्ही, पहिला जो प्रश्न असणार आहे बघा आपला, कन्स्ट्रक्शन ऑफ CO2 लेझर. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. दरवर्षी हा तुमच्या एक्झामला काय होतो, रिपीट होतो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नावरती काय करायचंय, जास्तीत जास्त फोकस करायचंय. याचं डिटेल सोल्युशन बघा नोट्स मध्ये दिलेलं आहे आणि ही नोट्स मी तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन वरती देणार आहे. नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. पटकन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचंय, डाउनलोड करायचंय आणि ह्या नोट्स मधून काय करायचंय, आता अभ्यास करायचंय, कारण आपल्याकडे पेपरसाठी फक्त आता 2 दिवस उरलेले. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, थोडं जरी स्क्रोल केलं, एकदम डिटेल सोल्युशनची नोट्स मी तुमच्यासाठी बनवली बघा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 असणार आहे बघा, ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. हा क्वेश्चन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा वेळेस काय झालाय, हा तुमच्या एक्झाम मध्ये रिपीट झालाय. विशेष म्हणजे SPPU युनिव्हर्सिटी आणि विद्यार्थ्यांसाठी. ओके. तर तुमच्या एक्झाम मध्ये हा जास्तीत जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे बघा. तुम्ही बघू शकता या ठिकाणी याचं डिटेल सोल्युशन आपण तुम्हाला दिलाय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 असणार आहे बघा तुमच्यासाठी, ऍप्लिकेशन ऑफ लेझर. ओके. होलोग्राफी. हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेसाठी. याला पण काय करायचं, व्यवस्थित तयारी करून जायची. डिटेल नोट्स तुम्हाला दिलेले आहे बघा. तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन मधून या नोट्स डाउनलोड करून तुमचा आता अभ्यास करू शकता. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखीन खाली स्क्रोल केला तर तुमचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी, क्वेश्चन नंबर 4 आहे बघा, डी ब्रोग्ली वेव्हलेंथ इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी. हा क्वेश्चन पण परीक्षाच्या स्वरूपात खूप इम्पॉर्टंट आहे बघा. ओके. परीक्षाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तर हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही काय करायचंय, प्रॉपरपणे तयारी करून जायची. ओके. क्वेश्चनचं तुम्ही डिटेल सोल्युशन यामध्ये बघू शकता. सगळं काही सविस्तरपणे आपण दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 असणार आहे बघा, डी ब्रोग्ली वेव्हलेंथ इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. तर तुम्हाला हा क्वेश्चन पण काय करायचंय, चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचंय. यासाठी तुम्ही बघू शकता डिटेल सोल्युशन या नोट्स मध्ये तुमच्यासाठी दिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 असणार आहे आपला या ठिकाणी, या नोट्स मध्ये, डेरिव्हेटिव्ह स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन. तर यामध्ये तुम्ही याचं डिटेल सोल्युशन बघू शकता. हा डेरिव्हेशन आहे बघा, हा 100% काय येणार आहे, तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहे. त्यानंतर जो 7 नंबरचा क्वेश्चन असणार आहे आपला,
7 नंबरचा जो क्वेश्चन असणार आहे आपला या ठिकाणी ह्युजेन्स थेअरी ऑफ डबल रिफ्लेक्शन असणार आहे बघा. तुम्ही याचं डिटेल सोल्युशन यामध्ये बघू शकता. हा तुमच्या परीक्षेत खूप आलेला प्रश्न आहे बघा, रिपीट होतो दरवर्षी. तर तुम्हाला ह्या प्रश्नाला पण काय करायचंय, व्यवस्थितपणे या ठिकाणी प्रिपेअर करून जायचंय मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 असणार आहे बघा तुमचा, इंटरफेरन्स इन थिन फिल्म. तर याची तुम्ही डायग्राम बघू शकता व्यवस्थितपणे, सगळे व्यवस्थित तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे या नोट्समध्ये. ही नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली, व त्यासोबत प्ले स्टोर वरती सुद्धा आपलं ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन नेक्स्ट स्टेप अकॅडमी असं सर्च करू शकता आणि डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करून हे नोट्स मिळवू शकता मित्रांनो. आणि उद्याच मी जो तुम्हाला गेस्ट पेपर दिलाय त्यामधून 99 न म्हणता 90% जो पेपर आहे तुमचा, तो गेस्ट पेपर जो आपण देतोय त्यामधूनच काय येणार आहे, प्रश्न येणार आहे. मग पेपरला जाण्यापूर्वी मी जो तुम्हाला जो पेपर देतोय त्या पेपरला काय करून घ्यायचंय, व्यवस्थितपणे एकदा सॉल्व्ह करून घ्यायचंय. ओके, जो नवीन लेटेस्ट पॅटर्न असणार आहे त्या बेसिसवर काय असणार आहे मित्रांनो, तो पेपर असणार आहे. ओके, त्यानंतर जर आपण या ठिकाणी खाली स्क्रोल केलं तर 9 नंबरचा क्वेश्चन असणार आहे बघा आपला, अँटी रिफ्लेक्शन कोटिंग. हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या परीक्षेसाठी. तर याला पण काय करायचंय, चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करून जायचंय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10 नंबरचा जो क्वेश्चन असणार आहे बघा, हॉल इफेक्ट अँड हॉल व्होल्टेज. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाला पण काय करायचंय, प्रिपेअर करायचंय. तुम्ही बघू शकता व्यवस्थित डायग्राम आपल्या नोट्समध्ये दिलेले, व्यवस्थित डेरिव्हेशन सुद्धा दिलेलं आहे. तर तुम्ही याला सॉल्व्ह करून घ्यायचंय. ओके, ही नोट्स तुम्हाला मी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये देणार आहे. त्यानंतर बघा फर्मी एनर्जी, 11 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. वरचे जे 10 क्वेश्चन दिले, हे 10 क्वेश्चन जरी तुम्ही व्यवस्थित करताय तर तुम्ही 100% जो 5 जूनला जो तुमचा फिजिक्सचा पेपर आहे तो त्यामध्ये तुम्ही काय होणार, 100% पास होणार. पण ऍडिशनल विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे असेल त्या पेपरमध्ये तर तुम्ही हे ऍडिशनल क्वेश्चन सुद्धा करून जाऊ शकता. ओके, तर या क्वेश्चनला पण काय करायचंय, सविस्तरपणे तुम्ही या ठिकाणी लर्न करून घ्यायचंय. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट बघा, टोटल 11 क्वेश्चन होते आणि यानंतरचे जे आणखीन 3 क्वेश्चन असणार आहे बघा, 3 नाही म्हणताय ना, 4 क्वेश्चन. तर आपला जो गेस्ट पेपर असणार आहे बघा त्यामधून 100% येणार आहे. तर मग हा गेस्ट पेपर बघा मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हा जो गेस्ट पेपर आहे तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. तुम्ही बघू शकता. हा पेपर जर तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तर लगेच ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि आताच हा पेपर तिथून डाउनलोड करून सॉल्व्ह करून घ्या. जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलला आताच काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.